पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा स्वस्थ भारत सशक्त भारत घडवण्याचा मंत्र समस्त देशवासियांना दिला असून याला चळवळीचे रूप प्राप्त झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे। पुण्यातील धानोरी परिसरातील जिजाऊ प्रतिष्ठानचे माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी ट्री मॅरेथॉनचे आयोजन केले होतं। या मॅरेथॉनमध्ये परिसरातील 12,000 नागरिकांनी सहभाग घेतला। मॅरेथॉनमध्ये पुरुष महिला ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनला मुरलीधर मोहोळ यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली। यावेळी या भागातील समाजसेवक धनंजय जाधव, पूजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। या रॅलीचा समारोप वन विभागाच्या धानोरी डोंगर येथे झाला। या ठिकाणी अनिल टिंगरे आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने वन उद्यान साकारण्यात येत असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी देशी झाडांचे रोपणही केले। दरम्यान या मॅरेथॉनमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना सायकल व चषक देऊन गौरवण्यात आले। 2047 मध्ये विकसित भारत जर घडवायचा असेल तर अशा उपक्रमांची गरज असून नागरिकांनी आपले आरोग्य जपणे तितकेच महत्त्वाचे आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं। आमच्या पक्षातले माझे सहकारी अनिल बॉबी दादा टिंगरे, त्यांचे बंधू विशालजी टिंगरे यांच्या पुढाकारातून खूप चांगला उपक्रम आज धानोरी या सगळ्या परिसरामध्ये आयोजित केलाय। एक तर आपण पाहतो की आपलं शहर हे मागच्या काही काळामध्ये खूप कमी दिवसामध्ये वेगानं वाढलं, नागरिकीकरण झालं, वाहतुकीचे काही प्रश्न पर्यायानं किंबहुना पर्यावरणाचा ऱ्हास किंबहुना प्रदूषण अनेक काही ना काही प्रश्न आपल्या समोर मागच्या काही काळामध्ये उभे राहत आहेत आणि त्याच्यावरती सगळेजण काम करतोय। या आजच्या मॅरेथॉनच्या माध्यमातून ग्रीन धानोरी मॅरेथॉन त्याला ज्यांनी म्हटलंय त्या उपक्रमातून निश्चितपणे एक पर्यावरणाचा संदेश देण्याचा एक प्रयत्न आयोजकांनी केलाय। त्याच्यासोबतच खरं तर मोदीजी म्हणतात की 2047ला एक विकसित भारताचं स्वप्न आपण सगळेजण पाहतोय। ते विकसित भारताच्या स्वप्नाबरोबर एक सुदृढ आणि बलशाली भारत सुद्धा हा 2047चा असला पाहिजे ही त्यांची सुद्धा कल्पना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक अर्थानं पर्यावरणाचा आज समतोल राखण्याचा विषय असेल, पर्यावरण संवर्धनाचा विषय असेल किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीनं एक चांगला आजचा उपक्रम केलाय। त्याला मी मनापासून खरं तर मी बॉबी टिंगरेंचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मागच्या काही काळात आपण पाहिलं असेल फिट इंडिया मुवमेंट असेल, खेलो इंडिया सारखा उपक्रम असेल, माननीय प्रधानमंत्र्यांनी कायमच मागच्या 10 वर्षात 11 वर्षात आपलं पाहिलं असेल की या देशातील खेळाला आणि या खेळाच्या संस्कृतीला खूप मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम, प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्याच्यातलाच मला असं वाटतं आजचा हा भाग आहे। आणि आम्हाला त्यांचाही धन्यवाद की त्यांनी वेळात वेळून ह्या सगळ्यात वेळ दिला। ह्याचा मकसद असा आहे की त्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे 30 एकर। पुणे महानगरपालिका आणि वन विभाग संयुक्तरित्या ते उद्यान विकसित करत आहे। गेले 5 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतो आहे आणि त्या ठिकाणी 30 एकराला कंपाऊंड घातलं असेल, अंतर्गत तळं असेल, ते तळं स्वच्छता केलेलं असेल आणि अतिशय 5 ते 8 हजार झाडं त्या ठिकाणी आम्ही लावलेली आहे, त्याचं संगोपन करतोय। आणि आतासुद्धा तोच मकसद आहे की आपण सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मॅरेथॉनचा एंड करून त्या झाडं वृक्षारोपण लावणे आणि ह्या सगळ्यांना लोकांना ते झाडाची पर्यावरणाचे जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश।